किरण बारात आणि तदनंतर समीर याला अगदी आपण पाहत आहे. आदिवासी एक गाव एक संघातनं क्वालिफाय झालेला अगदी वसई बेनापट्टी हा संघ. 2 षटकांचा सामना तो अगदी आपल्याला पाहायला मिळेल. यानंतरचा होणारा सामना दोन्ही संघ ते सुद्धा रेडी राहतील. संतोष भवन आणि माज 11 वालिव. काय परफॉर्मन्स राहिला आजच्या दिवसामध्ये माज 11 वालिव या संघाचा, जिथे असं वाटलं होतं की संघ बाहेरच्या दिशेने जाईल. एका चेंडूवर 2 धावेंची गरज असताना मात्र चौथ्या त्या 5व्या क्रमांकाच्या फलंदाजाने आणि तो सुद्धा 40+ मामाने मारलेला तो षटकार आणि आजच्या दिवसामध्ये क्वालिफिकेशन मध्ये अगदी अग्रेसर झाला माज 11 वालिव हा संघ. हे अगदी आपण पाहिलं. पहिलं षटक हाताळण्याकरिता प्रथम या गोलंदाजाला अगदी आपण पाहू शकाल. प्रथमने अगदी कालच्या दिवसामध्ये एक उल्लेखनीय कामगिरी केली होती विथ द बॉलने. जिथे सिच्युएशन थोडीशी खडतर होत होती त्या सिच्युएशन मधून आपल्या संघाला बाहेर काढलं. त्याच प्रथमला अगदी गोलंदाजी मार्कवर अगदी आपण पाहू शकाल. हे पहिलं षटक हाताळण्याकरिता तर विथ द बॅटने किरण बारात, स्ट्राईक एंडला फलंदाज, नॉन स्ट्राईक एंडला समीर याला अगदी आपण पाहत आहे. पहिले षटक प्रथम याला अगदी आपण पाहू शकाल. गोलंदाजी मार्गवर इथून सुसज्जित होईल. स्ट्राईक एंडला किरण. आज अविनाश नाहीये प्लेइंग 11 मध्ये, म्हणूनच थोडासा कुठेतरी, कारण की ज्या अविनाशने चांगल्या पद्धतीचा खेळ केला होता विथ द बॅट आणि विथ द बॉलने, परंतु बेनापट्टी या टीमची ही खासियत आहे, प्रत्येक खेळाडूकडे ते पोटेन्शियल आहे. पहिल्या सेमीफायनलला होते सुरुवात. प्रथमता चेंडू मैदानाच्या दिशेने खोलवर लेंथ आहे. अपिश खेळला गेलाय. खूप चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक आहे विथ द ग्राउंडेड. अगदी हा स्ट्रोक अगदी आपण पाहू शकाल. लॉंगऑफचा क्षेत्ररक्षक पुढे येईल, चेंडूला उचलून फील्ड करेल. एक सिंगल धावी अगदी स्कोर कार्डवर येईल. सिंगलच्या मदतीने 1 या अंकांवर हे धाव फलक ते अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. चांगल्या पद्धतीने अगदी हा स्ट्रोक अगदी आपण पाहू शकाल. विश्वनाथ जाधव, संतोष पिना यांचं सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांचं सुद्धा स्वागत या विनिंग सेशन मध्ये. 1 या अंकांवर धाव फलक. चांगल्या पद्धतीचा हा स्ट्रोक अगदी ग्राउंडेडली आपल्याला पाहायला मिळाला. ऑन साईडला स्वांग करण्याचा प्रयत्न. सरळ चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकासा स्किड झाला आणि हा सरळ चेंडू यसी रक्षक यांच्या हातकंडामध्ये. अंडर 25 वयोगटातील अगदी जो संघ क्वालिफाय झाला, एकविरा नायगाव हा संघ तो मैदानाच्या दिशेने क्षेत्ररक्षण करतोय. तर वसई आदिवासी क्रीडा असोसिएशन मध्ये सातत्याने रुजू असलेला आदिवासी एक गाव एक मधनं क्वालिफाय झालेला वसई बेनापट्टी हा संघ पुन्हा एकदा शरीरापासून दूर खेचून मारण्याचा प्रयत्न. किरणने मात्र थोडासा ब्रेक लावला होता इन मुवमेंटला, परंतु अगदी अतिरिक्तच्या स्वरूपाने, बायच्या रूपाने ही धाव ही पुन्हा एकदा स्कोर कार्डवर मिळेल आणि एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचले. 2 रन्स ऑन अ कार्ड. 2 या अंकांवर धाव फलक. पहिल्या चेंडूवर सिंगल आली. दुसऱ्या चेंडू अगदी आपण पाहत आहे निर्धाव. तदनंतर तिसऱ्या चेंडूवर ही सिंगल. हलकासा चेंडू आतमध्ये वळाला. रेडी राहावं लागेल प्रत्येक चॅलेंज करिता. इथून प्रत्येक धाव फार महत्वाची आहे, कारण की मागील सामन्यामध्ये ते चित्र आपण पाहिलं. एका धावेची किंमत काय आहे ती ज्ञानेश्वर स्मृती या संघाला जाऊन विचारा. एका धावेनिशी मागचा सामना गमवावा लागला, म्हणून प्रत्येक धाव क्रिकेटमध्ये फार महत्वाची आहे. इथे 2 धावा येत आहेत आणि त्या सुद्धा पुन्हा एकदा बाईकच्या रूपाने. 4 या अंकांवर धावफलक. 4 चेंडूंचा खेळ तो अगदी समाप्त झालाय. टाप केलं जात आहे ऑन साईडला. मिड ऑन क्षेत्रात अगदी चेंडू ट्रॅव्हल झालाय. सोहेल अगदी त्या दिशेने येत आहेत. पहा हेच लेझी वर्क. पुन्हा एकदा थोडंसं मात्र अंगलट आलं असतं, परंतु इन मोमेंटला पुन्हा एकदा चेंडू गॅदर केला. चेंडूची फेकी झाली. एक सिंगल धावेल. सिंगलच्या मदतीने धावगती अगदी जाऊन पोहोचते. ते म्हणजेच 5 या अंकांवर 5 रन्स ऑन अ कार्ड. 5 धावा या अगदी स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. आज अंतिम दिवस या स्पर्धेचा. सोमवारपासून अगदी सुरुवात झाली. 11:44 मिनिटांनी या स्पर्धेचा पहिला चेंडू मार्गस्थ झाला आणि या विनिंग सेशन मध्ये अगदी आपण पाहताय पुन्हा एकदा एक स्पर्धा चांगल्या रंगात येत असताना समीरला इथून प्रयत्न थोडेसे वाढवणं गरजेची गोष्ट आहे, परंतु जास्तीत जास्त चेंडू ऑन साईडला खेळण्याचा मानस. प्रथमच्या अगेन्स्ट अक्रॉस द लाईनने खेळण्याचा हा फटका. थोडासा अंगलट. विकेटचं होईल इथे पतन. हा पहिला धक्का टीम वसई बेनापट्टी या संघाला लागलाय. धावफलक आतापर्यंत 5 या अंकांवर स्टॉप आहे. पहिल्या षटकाचा खेळ तो अगदी झालाय समाप्त. पहिल्या षटकामध्ये प्रथमने योग्य त्या पद्धतीची गोलंदाजी हाताळली. चांगल्या लाईनवर, चांगल्या लेंथवर ॲक्युरेसीने गोलंदाजी करण्याचा हा मनसुबा तो अगदी आपल्याला पाहायला मिळाला. प्लीज एकत्र येऊ नका. लगेचच दुसरं षटक हे मार्गस्थ होईल. चला, दोन्ही संघाचे कर्णधार अगदी येथील नाणेफेकीचा कॉल करण्याकरिता टीम संतोष भवन आणि माज 11 वालिव दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय की आपण या आपल्या नाणेफेकीचा कॉल तो अगदी केला जाईल. चला नीरज, थोडीशी घाई करा प्लीज. दुसरं षटक ते अगदी होईल मार्गस्थ. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 5 या अंकांवर धावफलक ते अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. पहिलं षटक प्रथमाने योग्य त्या पद्धतीने हाताळलं, ज्यामध्ये इकॉनॉमी योग्य त्या पद्धतीची पाहायला मिळाली
आता एक गोष्ट पाहण्यासारखी असेल की लढण्यायोग्य बळ ते किती महत्वाचं असेल. सेकंड स्पेल मध्ये आर्यन या गोलंदाजाला अगदी आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवर आणलं गेलंय. समोरच्या दिशेने फटका फ्लॅट अँड फ्युरियस फेकून दिले या चेंडूला लॉंग ऑफ सीमा रेषा पार. अगदी ज्या फटक्याची नितांत गरज होती तो फटका अखेर करायला यश मिळतं यावेळेस किरण याला. पाहू शकलात की थोडासा पुलर लेनची डिलिव्हरी हलकसं फ्लाईट दिलं होतं आणि फ्लाईट दिल्यानंतर अगदी टेक ऑफ तो सुद्धा झाला लॉंग ऑफ सीमा रेषा पार. ज्या पद्धतीने अगदी स्विंगिंग डिलिव्हरी असते तुमची बॅट स्विंग आणि तुमची बॅट शैली खेळण्याची मानसिकता ही व्ही शेप मध्ये आणि त्या पद्धतीचा हा स्ट्रोक अगदी आपण पाहता. किरण बाराच्या बॅटमधला हा षटकार. धावफलक नेल्सन या आकड्यावर 11 रन्स ऑन अ कार्ड लॉस ऑफ 1 विकेट 1.1 चेंडूच्या समाप्तीनंतर. गतीमध्ये परिवर्तन जास्तीत जास्त बाउन्स यावेळेस अगदी आपल्याला पाहायला मिळाला. इथून अगदी आपण पाहायचं झालं तर पंच काय दर्शवतील आपल्यापर्यंत व्हाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. अगदी जिथून लेंथ बॉल होता आणि तिथूनच चेंडूने उसळी घेतली. जो पंचांनी डिसिजन दिलाय तो तुम्हाला मान्य करावाच लागेल. इथून जो बाउन्स होता अतिरिक्त बाउन्स आणि अतिरिक्त बाउन्सने मात्र अगदी बाद व्हावं लागलं. प्रत्येकाला वाटते की जो निर्णय आहे तो आपल्या अगेन्स्ट आलाय परंतु पंचांना कुठल्याही मताशी घेणं देणं नसतं. कुठल्याही संघाशी घेणं देणं त्यांना अजिबात नसतं. आणि ज्या पद्धतीचा चेंडू रिलीज झाला टप्पा पडल्यानंतर जो अतिरिक्त बाउन्स होता आणि पंचांना वाटलं त्या दिशेने आणि व्हाईटचा इशारा कारण की खूप जास्त बाउन्स होता. यापेक्षा अधिक बाउन्स काय असू शकतो ते मात्र समजण्यापलीकडे आहे. म्हणूनच सर्वांना विनंती आहे की खेळ हा खेळाप्रमाणेच झाला पाहिजे. नो डाऊट इथून खेळामध्ये तेवढी जिद्द आहे परंतु त्या पद्धतीचा डिसिप्लिन हे सुद्धा फार महत्वाचं असेल. 12 अंकांवर धावफलक. ऑन साइडला वेट अँड वॉच वेट परिपूर्ण ट्रान्सफर. आखू टप्प्याच्या चेंडूला धारा नाहीये. वसई बेनापट्टी संघ सुद्धा म्हणतोय की आम्हाला सुद्धा कमी लेखू नका. काय जबरदस्त पद्धतीच्या आतापर्यंत फलंदाजी किरणच्या बॅटमधनं आलेलं आहे. हे महत्वाचे 2 मोठे फटके आणि ज्याने धावसंख्येला अगदी आकार येत असताना धावफलक आता जाऊन पोहोचले 18 अंकांवर. 1.2 चेंडूंचा खेळ तो झालाय समाप्त. चांगल्या पद्धतीने बॉटम हँड ज्या पद्धतीने अगदी आपण पाहू शकाल आर्यनची गोलंदाजी फ्लाईट देण्याचा प्रयत्न तर आहे परंतु ज्या पद्धतीने अगदी चेंडूला फिरवणं ते थोडंसं कुठेतरी कठीण जातं. आणि इथून अगदी आपण पाहायचं झालं तर चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक सरळ चेंडूला फेकून दिला 6 धाब्यांकरिता आणि या 6च्या मदतीने धावफलक अगदी जाऊन पोहोचले ते म्हणजेच 18 अंकांवर. 18 रन्स ऑन अ कार्ड 18 धावा या स्कोर कार्डवर अगदी लागल्या जात आहेत. आर्यन इथून पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सुसज्जित होईल. थोडासा महागडा या षटकामध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. पुलरलेनची डिलिव्हरी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. मल्लेश आहे त्या दिशेने अगदी आपण पाहत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. वनबावसे चेंडूची फेकी हाताळणी तत्पूर्वी अगदी 1 धाव आणि आता सॅक्रिफाईस विकेट कारण की स्ट्राईक घ्यायची होती किरण याला आणि ती स्ट्राईक मिळते. आता नव्याने फलंदाज तो मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होईल. एक सिंगल धाव स्कोर कार्डवर अधोरेखित किशोरजी दर्शवत आहेत. धावफलक जाऊन पोहोचलंय ते म्हणजेच 19 या अंकांवर 3 चेंडूंचा खेळ तो अगदी समाप्त झालाय. तिरज्जा या ठिकाणी उपस्थित झालेत. व्हेरी वेलकम. आपलं सुद्धा स्वागत या इव्हिनिंग सेशन मध्ये. धावफलक एकंदरीत 19 या अंकांवर. चांगला स्ट्रोक. काय जबरदस्त फलंदाजी. शॉट ऑफ द इव्हिनिंग अगदी किरणच्या बॅटमधनं का स्ट्राईक हवी होती हे पुन्हा एकदा त्याने दर्शवून दिलं. जाग्यावरून खेळले आणि तदनंतर अगदी आपण पाहू शकाल वेट अँड वॉच आणि फुल टॉस होता आणि जो अगदी आपण पाहू शकाल तोफा आला दोन्ही हाताने कबूल. योग्य त्या पद्धतीचा स्ट्राईक सरळ चेंडूला फेकून दिला. वाईडिश एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषा पार आणि या 6च्या गतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 25 या अंकांवर हे धावफलक. सुंदर पद्धतीचा स्ट्रोक अगदी आपण पाहत आहे. 25 या अंकांवर धावफलक. या षटकातील 4 चेंडूंचा खेळ तो अगदी समाप्त झालाय. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ तो अगदी असेल शिल्लक. गोलंदाजी मार्कवर इथून गोलंदाज पुन्हा एकदा सुसज्जित होईल. चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक थ्रू दी कव्हर्स खेळला गेला. अगदी जमिनीला गुदगुल्या करत चेंडू सरळ निघून जातोय. जोपर्यंत डीपचा क्षेत्ररक्षक पुढे येईल चेंडूला असून फेकी केली जाईल. या 2 धावा रोखू शकत नाही. या दुहेरीच्या मदतीने धावगती अगदी जाऊन पोहोचले 27 या अंकांवर ही धावगती. फक्त आणि फक्त शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील. 22 धावा आतापर्यंत या षटकामध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळाला. पहिलं षटक प्रथम याने फक्त आणि फक्त 5 धाब्यांचं हाताळलं होतं. आजच्या दिवसामध्ये विजय जाधवच्या आगे चढवलेले 34 धावा हे सर्वाधिक महागडं षटक या स्पर्धेचं. बॉटमॅटचा उपयोग केलाय फटका हवेमध्ये. त्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तो चुकी करणार नाहीये. शेवटच्या अंतिम चेंडूवर मिळाली विकेट परंतु किरण बारातने मात्र आपल्या संघाला करून दिलेला कमबॅक हा फार महत्वाचा कारण की समोरच्या संघाकडे ती गोलंदाजी आहे
ज्या पद्धतीने अनिकेत याने या संपूर्ण अगदी दिवसामध्ये ज्या पद्धतीची कालच्या दिवसामध्ये त्याची गोलंदाजी, पहिल्या दिवसामध्ये जी गोलंदाजी राहिली ती इकॉनॉमिकल राहिली. म्हणूनच अनिकेतच्या अगेन्स्ट कशा पद्धतीने गेम प्लॅन असेल आता इथून ते सुद्धा पाहणे योग्य आहे. वेलकम प्रज्वल, आपलं सुद्धा स्वागत. इथून धावफलक एकंदरीत 27 धावा झाल्यात. 28 धावेंचा पाठलाग तो अगदी करावाचा आहे आणि 28 धावेंचा पाठलाग कशा रीतीने होईल याकडे सुद्धा आपण बोलणार आहोत. तत्पूर्वी आपण जाऊया टॉसकडे. नाणेफेकीचा कॉल तो अगदी केला जाईल. विकासजी उपाध्याय यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ताने या नाणेफेकीचा कॉल सेकंड सेमीफायनलचा तो अगदी केला जाईल. एक गोड व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहेत. पंकजदादा पाटील यांचा मित्र परिवार फार मोठा, गेली कित्येक वर्ष ज्याने मात्र क्रिकेट हाताळलं, एक लेजंडरी म्हणून संबोधले गेले. आज समाजकार्य असेल त्यामध्ये अगदी सातत्याने रुजू आहेत आणि नक्कीच क्रिकेटच्या वर असलेला एक अपाट जिव्हाळा तो नेहमीच पाहायला मिळाला त्यांच्या माध्यमातून. दोन्ही संघाचे कर्णधार येत आहेत. इकडे देवा पांडे आहेत, दुसरीकडे माज 11 वालिव संघाचा कर्णधार. टॉस केला जाईल. ट्वेंटी 28 धावेंचा पाठलाग तो करायचा आहे. 28 धावेंचा पाठलाग कशा रीतीने होईल पाहण्या योग्य. चला, 2 फलंदाज ते मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होतील. या मैदानावर आतापर्यंत खूप चांगले रेकॉर्ड ते पाहायला मिळाले. सुरुवातीमध्येच मी त्याचा उल्लेख केला. 77 धावा 4 षटकांमध्ये उच्चांक स्कोर. तदनंतर लोएस्ट स्कोर म्हणायचं झालं तर 14 धावेंचा राहिला या स्पर्धेमध्ये. आतापर्यंत 2 मेडन ओव्हर या स्पर्धेमध्ये 3 मेडन ओव्हर या स्पर्धेमध्ये हाताळले गेले. पहिली राहिल अन्सारी, तदनंतर अमन, आजच्या दिवसामध्ये प्रकाश तुंबडा हॅप्पी याने ती हाताळली. तदनंतर एकमेव जे अर्धशतक या स्पर्धेमध्ये आलं ते फैजान मंसुरीच्या बॅटमधनं. ही आतापर्यंतचा लेखाजोगा या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. सर्वाधिक बहागडं षटक म्हणायचं झालं तर ते आजच्या दिवसामध्ये 34 धावेंचं राहिलं आणि आतापर्यंतचे जे लेखाजोखे आहेत ना ते खूप महत्त्वाचे राहिले. सावली क्रिएशनच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण अगदी आपण पाहता या स्पर्धेचं खूप सुंदर पद्धतीने टॅगलाईन या स्पर्धेला मिळाली. विरा 11 धानी आयोजित बहुजन विकास आघाडी चषक 2025 सर्वाधिक बिझी असणारं मैदान यंदाच्या हंगामामध्ये. पावसाळी रबर क्रिकेट या मैदानाने परिपूर्ण पाहिलंय आणि प्रेक्षकांना प्रत्येक दिवसामध्ये एक वेगळी मेजवानी आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू ज्या पद्धतीने मात्र स्वतःला सिद्ध केलं, नवतरुण उभारते सितारे, व्यावसायिक दर्जातील खेळाडू, ग्रामीण विभागातील खेळाडू, या सर्व काही गोष्टी या मैदानाने पाहिलेत. आतापर्यंत सर्वाधिक ज्या मॅचेस आहेत त्या मैदानावर यंदाच्या हंगामामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळाला. 28 धावसंख्येचा पाठलाग तो अगदी करायचा आहे आणि 28 धावसंख्येचा पाठलाग कशा रीतीने होईल हे अगदी सोहेल आणि अभि. तर गोलंदाजी ट्रॅकवर बेनापट्टी एक्सप्रेस ज्याला संबोधलं जातं तो अनिकेत इथून सुसज्जित होईल या पहिल्या षटकाकरिता. पहिले षटक हाताळण्याकरिता अनिकेत याला अगदी आपण पाहताय स्ट्राईक एंडला सोहेल आहे. सर्वाधिक मोठा फटका खेळण्याचा आणि जेवढं लॉंग डिस्टन्स खेळण्याचा जो विक्रम आहे तो याच फलंदाजाच्या नावावर, त्या सोहेलला अगदी आपण पाहताय बॅटिंग स्टान्सवर. मोठा प्रहार पहिल्या चेंडूवर करण्याचा मानस फसला शरीरापासून दूर, म्हणून मी म्हटलं अगेन्स्ट अनिकेत च्या विरुद्ध मात्र आपण पाहताय हा प्रयत्न फसला आणि काय जबरदस्त पद्धतीने हा ब्रेक थ्रू मिळून दिला. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ, छेडखाडी करण्याचा प्रयत्न, टॉपेज जुडाला गेला आणि यष्टीरक्षकाच्या माध्यमातून एक सुंदर झेल टिपला गेलाय. सोहेल ज्याचं कौतुक केलं होतं की सर्वाधिक लांब पल्ल्याचा षटकार मारण्याचा रेकॉर्ड या मैदानावर त्याच्या नावावर आहे, परंतु इथून अगदी आपण पाहताय पहिल्या चेंडूवर अगदी विकेट मिळवले. महत्वाची विकेट आहे. नव्याने बॅटर पियुष याला अगदी आपण पाहू शकाल मैदानाच्या दिशेने अग्रेसर होतोय. हे पहिलं षटक अगदी आपण पाहता अनिकेत याचं व्यावसायिक दर्जामध्ये अनिकेत याचा सुद्धा आपण पाहता एक पाय मात्र पुढे गेलाय आणि त्याने योग्य त्या पद्धतीने स्वतःला सिद्ध केलंय. एक वेगवान गोलंदाज होणं तितकं सोपी गोष्ट नसते. परिपूर्ण जो बॉडीचा जो जोर आहे तो तुम्हाला लावावा लागतो प्रत्येक चेंडूकडे आणि म्हणूनच इथून आतापर्यंत अनिकेत याची गोलंदाजी राहिली ती सुंदर. योग्य त्या पद्धतीचं रिदम आहे आणि चांगल्या पद्धतीचा रनअप, तदनंतर फॉलो थ्रू, तदनंतर ॲक्शन, या सर्व काही गोष्टी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवर विकेट मिळवले अनिकेतने, अगदी आपण पाहत आहे सुरुवात योग्य करून दिले. 28 धावेंचा पाठलाग हा तेवढा आसान नसेल, म्हणून किरण बारातने खेळलेली ती इनिंग फार निर्णायक ठरणार आहे. पियुष आहे नव्याने फलंदाज. ऑनसाइडला खेळण्याची मानसिकता, डाऊन द लेग अगदी ही लेंथ पाहायला मिळते. वाईटचा इशारा, एक अतिरिक्त धाव ही अगदी स्कोर कार्ड भरील. 1 रन्स ऑन अ कार्ड, 1 अंकांवर हे धाव फलक ते अगदी पाहायला मिळेल. यानंतर दोन्ही संघ आमने सामने, एकीकडे संतोष भवन
तर दुसरीकडे आजच्या दिवसातून क्वालिफाय झालेला माज 11 वालीव हा संघ गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज इथून सुसज्जित होईल. अनिकेत याला अगदी आपण पाहत आहे. अकुटप्प्याची लेंथ होती आणि वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. एक अतिरिक्त धाव ही स्कोर कार्डवर अगदी आपण पाहत आहे. 2 या अंकांवर हे धाव फलक 14च्या सरासरीने. मात्र धावा तुम्हाला एकवटायच्या आहेत, परंतु पहिल्या चेंडूवर विकेट गेल्यानंतर दोन्ही चेंडू अतिरिक्तच्या स्वरूपाने हाताळल्यात. 2 अतिरिक्त आणि 2 बहुमूल्य धावा. 2 या अंकांवर धाव गती. टीम एकविरा नायगाव या संघाची अगदी आपण पाहत आहे. ओहो, कॉन्सन्ट्रेट लॅप. अगदी फुलर लेनची डिलिव्हरी हाताळण्याचा प्रयत्न अंगलट आणि ज्यामध्ये अगदी आपण पाहत आहे अतिरिक्त धावेची जोडणी ती अगदी होईल. 2+1 या 3 अतिरिक्त धावा ज्या स्कोर कार्डवर येतील आणि 3 अतिरिक्त धावेच्या मदतीने 5 या अंकांवर हे धाव फलक ते अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. फ्रीडचा इशारा हा सुद्धा मैदानाच्या दिशेने असेल ऑन. थोडीशी लेंथ यावेळेस आपल्याला पाहायला मिळाली खराब पद्धतीने आणि फ्रीडचा इशारा हा मैदानाच्या दिशेने ऑन होईल. 5 या अंकांवर धाव फलक. फक्त आणि फक्त एक चेंडूचा खेळ झालाय. ज्या अनिकेतने आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी करून दाखवलंय त्या अनिकेतच्या अगेन्स्ट अगदी आपण पाहताय आता चांगल्या पद्धतीने मात्र धावा येत असताना एक सिंगल धाव त्या दिशेने अगदी येईल. एक सिंगलच्या मदतीने फ्री हिटवर 6 या अंकांवर धाव फलक. 2 चेंडूंचा खेळ तो अगदी समाप्त झालाय. 6 धावा या स्कोर कार्डवर अगदी लागल्या जात आहेत. सुरुवात ही फार महत्वाची असते. नेहमीच आपण म्हणतो ना, विल बिगिन इज हाफ डन. तुमची एक चांगली सुरुवात, तुमचं बाकीचं अर्ध काम हे व्यवस्थित आणि सुरळीत हे नेहमीच पार पडत असतं. इथून सुरुवातीमध्ये एक चांगला चेंडू हाताळला होता, परंतु तदनंतर दिशा आणि लाईन ती दोन्ही भरकटले. फटका पुन्हा एकदा फसलाय, परंतु त्या दिशेने स्वतः यष्टीरक्षक आहेत. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक अगदी चेंडूपर्यंत येतोय. एक सिंगल धावी स्कोर कार्डवर येईल. सिंगलच्या मदतीने धावगती अगदी जाऊन पोहोचले ते म्हणजे 7 या अंकांवर. 7 रन्स ऑन अ कार्ड. 7 धावा या स्कोर कार्डवर अगदी लागल्या जातात. प्रथमने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली फर्स्ट इनिंग मध्ये ती उल्लेखनीय होती, परंतु दुसरं षटक ते अगदी थोडंसं महागडं राहिलं आर्यन याचं. परंतु या सिच्युएशन मध्ये तुम्हाला योग्य ती फलंदाजी करायची आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा अनिकेत. ओहो, अगोदरच बॅकलिप फिरून मोकळे झाले. चांगल्या पद्धतीचे या लेंथ करिता खास करून अनिकेत याची ही ओळख आहे आणि योग्य त्या पद्धतीने जास्तही पुढे नाही जास्तही मागे नाही. हार्ड लेन ज्याला आपण नेहमीच म्हणतो त्या हार्ड लेनवर हा चेंडू पीस झाला. सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये विसावला जातोय. डॉट बॉलची सांगता. 7 या अंकांवर ही धावगती. या षटकातील आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पाठलाग करायचा 28 धावसंख्येचा. मोठा प्रहार करण्याचा मानस. फटका पुन्हा एकदा फसलाय. हवेमध्ये चेंडू. किरण बारात आहे या झेल खाली आणि तो चुकी करणार नाहीये. त्याच्या माध्यमातून योग्य तो झेल. विकेटचं होईल इथे पतन. फलंदाजाला बाद व्हावं लागतंय. अंडर-25 ओपन हाफ मधील हा संघ आहे. थोडासा स्ट्रगल मध्ये येत असताना आदिवासी एक गाव एक संघातनं क्वालिफाय झालेला वसई बेनापट्टी हा संघ प्रतिकार देतोय. म्हणून सुरुवातीलाच मी त्या गोष्टीची उल्लेखना केली होती की ज्या अनिकेतने अगदी अंडर-25 वयोगटातील या संघाला मात्र पुढे नेण्याकरिता महत्वाचं अगदी योगदान दिलं, आता त्याच अनिकेतला मात्र त्याच संघाच्या चांगली गोलंदाजी करावी लागते. म्हणूनच खेळ हा कोणाच चुकला. म्हणूनच ही परिक्रमा पुन्हा एकदा. फटका फसला पियुषाचा आणि लॉंग ऑफच्या दिशेने एक चांगला झेल. नव्याने बॅटर रमन मैदानाच्या दिशेने अगदी मार्गस्थ होते. धावसंख्या जाग्यावर स्थिर आहे. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अजून 21 धावेंची गरज आहे आणि येणारे चेंडू शिल्लक असतील तुमच्याकडे 7 चेंडू 21 धावा. थोडासे शर्तीचे प्रयत्न ते अगदी वाढवावे लागतील. पहिले षटक अनिकेत याचं अगदी आपण पाहत आहे. एक एंडने अभिजित आहे. 21 धावेंची अजून सुद्धा गरज. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा अनिकेत याला अगदी आपण पाहत आहे. समोरच्या दिशेने फटका पुन्हा एकदा फसलाय. तो क्षेत्ररक्षक फ्रेम मध्ये येईल. त्याच्या हातखंडामध्ये आणखी एक सरळ आणि सोप्पा झेल. क्या बात आहे यार अनिकेत. म्हणून मी म्हटलं की या गोलंदाजाकडे ते वैशिष्ट्य आहे. पाय सुरुवातीला काय घडलं गेलं होतं, एका चेंडूकडे 5 धावा ज्या अतिरिक्तच्या स्वरूपाने आल्या होत्या, परंतु तदनंतरचं झालेलं अनिकेत याचं हे कमबॅक हे फार महत्वाचं ठरलं. 7 धावा अगदी पहिल्या षटकामध्ये. किरण बारात पुन्हा एकदा या झेल खाली आणि त्याने अगदी आपण पाहता योग्य तो झेल टिपला. तिसऱ्या विकेटचं पतन. एकविरा नायगाव या संघाला लागलेला हा तिसरा धक्का. 7 या अंकांवर. आता 21 धावेंची गरज आहे. येणारे चेंडू शिल्लक असतील तुमच्याकडे 6 balls remaining and 21 runs required to win.
चांगल्या पद्धतीचा हा चेंडू अगदी आपण पाहू शकलात. शेवटच्या अंतिम चेंडूवर विकेट मिळाली. विकेट टिकर गोलंदाज मोस्टली अगदी आपल्याला पाहायला मिळतो अनिकेत. सेकंड स्पेल मध्ये रोहन या गोलंदाजाला अगदी आपण पाहत आहे, ज्या रोहनने पहिल्या दिवसामध्ये इम्प्रेस केलं होतं. चांगल्या पद्धतीने एक मोमेंटला मात्र सामना हातातून निसटत होता, त्या निसटलेल्या सामन्याला मात्र त्याने मॅच मध्ये आणून दिलं होतं. आठवतंय ते 4 धावेंचं ते स्पेल. त्याच रोहनला अगदी आपण पाहताय गोलंदाजी मार्कवर आणलं गेलंय. गोलंदाजी मार्कवर इथून गोलंदाज पुन्हा एकदा सुसज्जित होईल. स्ट्रायकेडला अभिजित आहे. 21 धावेंची अजूनही गरज आहे. कालच्या दिवसामध्ये अगदी एकविरा नायगाव संघाने त्या 22 धावा 6 चेंडूंमध्ये परिपूर्ण केल्या होत्या. आज 21 धावा त्या पुन्हा एकदा परिपूर्ण करायच्यात. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, जिथून अगदी आपण पाहत आहे की चेंडू डिक्लरेशन झोन स्वयंघोषित क्षेत्र आहे. या 2 धावा स्कोर कार्डवर अधोरेखित होतील. दुहेरीच्या मदतीने 9 या अंकांवर हे धावफलक. 19 धावसंख्येची अद्यापही गरज आहे येणाऱ्या 5 चेंडूकडे. यानंतर दुसरी सेमीफायनल. थोडंसं फास्ट खेळा, प्रत्येकाला विनंती करतोय. संतोष भवन हा संघ माझ 11 वालीव संघाशी 2 करताना पाहायला मिळेल. ओहो, खूप चांगली डिलिव्हरी, खूप चांगली डिलिव्हरी. अगदी आखूटप्याची लेन, ज्याने अगदी आपण पाहताय सुसाट वेगाने हा चेंडू सुटला. परंतु ज्या पद्धतीने यष्टीरक्षण होते ना, अगदी यष्ट्यांना चिटकून, त्याने अगदी मुभा दिली नाही फलंदाजाला. सरळ चेंडू यष्टीरक्षक किरण याच्या हातखंडामध्ये डॉट बॉलची सांगता. येणारे चेंडू असतील तुमच्याकडे आता 4 चेंडू गणिक 19 धावसंख्येची अद्यापही गरज आहे. सामना थोडासा जड झालाय. बॅटच्या आतली कडा, लॉंग स्टॉप रिझन, सीमारेषाच्या दिशेने चेंडू निघून जातोय. डिक्लरेशनच्या रूपाने मात्र या 2 धावा त्या अगदी स्कोर कार्डवर मिळतील. या दुहेरीच्या मदतीने अगदी धावफलक 11 रन्स ऑन कार्ड. 17 धावेंची गरज आहे येणाऱ्या 3 चेंडू गणिक. काय परफॉर्मन्स राहिलाय वसई बेनापट्टी या संघाचा. अफलातून सुरुवातीमध्ये षटकामध्ये अगदी आपण पाहिलं 5 धावा आल्या, परंतु किरणने केलेला तो प्रतिहल्ला फार महत्वाचा ठरला. ऑन साईडला खेळलाय. 11 धावेंची आता गरज असेल. येणारे चेंडू 2. दोन्ही चेंडू तुम्हाला मैदानाच्या बाहेरच घालवायचे आहेत. हे शर्तीचे प्रयत्न अभिजितच्या बॅटमधनं. ही लेन थोडीशी मागे होती, जो खराब चेंडू म्हणावं लागेल रोहन याचा. थोडीशी मागे असलेली लेन, परिपूर्ण अगदी बॉटम हँडचा व्यवस्थित उपयोग. मिड विकेटला या चेंडूला फेकून दिलं. हा चेंडू फार महत्वाचा असेल. जर या चेंडूवर मोठा प्रहार आला ना, तर जी मॅच थोडीशी कुठेतरी पारडं जड होतं वसई बेनापट्टी संघाचं, तो पुन्हा एकदा बॅलन्सिंग पाहायला मिळेल. 2 चेंडू 11 धावेंची गरज. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा मिस्टर रोहन. रनअप थोडासा अगदी चुकत असताना पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर तो सुसज्जित होईल. ओहो, मोठा फटका खेळण्याची मानसिकता तर योग्य होती, परंतु बॅटच्या आतली कडा लागली आणि लॉंग स्टॉप रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आणि फक्त तिथे एकच धाव. आता इथून पाहायचं झालं तर ही मॅच आणि ही सिच्युएशन परिपूर्ण वसई बेनापट्टी या संघाकडे पाहायला मिळते. म्हणूनच जरी सुद्धा आदिवासी एकगाविक संघातनं क्वालिफाय झाला, म्हणून मी म्हटलं प्रत्येक खेळाडूकडे तो एक विशेष गुणधर्म आहे. अविनाश याने पहिल्या दिवसामध्ये चांगला खेळ, परंतु त्याच्या अनुपस्थितीमध्ये किरण बाराची ज्या पद्धतीची फलंदाजी राहिली आणि अनिकेत याने केलेलं पहिल्या षटकामधील ते स्पेल ते फार